हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 27 ओवी क्रमांक 108. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीण. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिवीण. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की लटिका व्यवहार सर्व हा संसार. येथे भौतिक जगतात जे व्यवहार चालतात ते तकलादू असतात. त्यापासून काही अल्प कालावधीसाठी सौख्य मिळाल्याचा मिथ्याभास होतो, परंतु अंतिम परिणाम मात्र दुःख देणाराच ठरतो. व्यवहार करताना त्यातील प्रत्येकजण दुसऱ्याला फसविण्यासाठी टपलेला असतो. केवळ संधी मिळण्याचाच अवकाश असतो. जरी फसवले नाही तरीही संशय घेतला जातो. कोणी कोणावर निरपेक्ष प्रेम करत नाही. प्रत्येकजण व्यवहारी व्यापारी वागत असतो. त्यातून कोणालाही समाधान, शांती, सौख्य मिळत नाही. वादविवाद, भांडणं, मारामाऱ्या, अगदी खून करण्यापर्यंत मजल जाते. मग सुडाची भावना प्रबळ होते आणि दामदुप्पट काटा काढला जातो. दोन व्यवहारी कधीही एकमेकांवर प्रेम करत नाहीत. जे प्रेम करतात ते दिखाऊ आणि बेगडी असते. तडजोड केल्यासारखे एकमेकांकडे पाहून हसतात. त्यात मायेचा ओलावा अजिबात नसतो. असा हा संसार संशयाने, व्यवहाराने, सौदेबाजीने भरलेला आहे. वास्तविक येथे येताना आपण नागडे आलेले असतो आणि येथून जाताना तसेच नागडे जायचे असते. येथे आपण काहीही निर्माण करत नाही. त्या परमात्म्याने जे काही अगोदरच निर्माण करून ठेवले आहे त्याची जरा किंचित मात्र मोड तोड जोड करून, घडी उलगडून परत घालतो किंवा न घालता तशीच विस्कटून ठेवतो. मूलतः आपण काहीही निर्माण करत नाही, तरीही येथे मालकी हक्क बजावत असतो. या सर्वांचा मालक परमात्मा आहे, परंतु आपण हे विसरतो. आपणच मालक असल्याच्या थाटात आपण मगरपट्टा घेऊन येथे आलो आहोत अशा भ्रमात आपण आचरण करतो. भौतिक व्यवहारामुळे आपण पाप करतो आणि भोग निर्माण करून ठेवतो. हे भोग एका जन्मात उपभोगले जात नाहीत. त्यासाठी जन्ममरणाचे फेरे घ्यावे लागतात. श्री ज्ञानेश्वर माऊली सांगतात की वाया येर झार हरिवीण. काहीही कारण नसताना हा नरदेह मिळालेला जन्म वाया जातो. यास्तव या सर्वाचा मालक जो श्रीहरी, त्याचे स्तवन करावे, नाम घ्यावे आणि या विश्वाच्या लीलेचा आस्वाद, केवळ आनंद घ्यावा. हरि ओम.